बात ये है कि सर आई थी तो फिर मैंने काम किया सर ने जब बोला कि राम जानते जाने वाली है तो हम बहुत बड़े मामले बात करें। गाडी पण आहे आणि फोटो आगे घेता का घेतला असेल ना थोड़ा सा मूव कर पैन करके देख लिया सरांसोबत कढईसोबत ऐसा करने को आ जाए सबको नहीं कहेगी गिर फिर गए खाली लोखंडाचे तुकडे वगैरे आहेत ते थोडंसं घ्या। हे स्टील आहे आमचं लोखंड आहे आणि हे स्टील आता पूर्ण क्लीन होईल चकाचक म्हणजे आपले जसे स्टीलचे भांडे असतात त्या पद्धतीने। आणि हे जे स्टील आहे ते जहाज किंवा तुमचे गेट्स असतात ना पाण्याचे गेट्स तुमचे हे धरणाचे गेट्स असतात त्याला जे स्टील लागतं त्याच्या क्वालिटीचं हे स्टील आहे। याच्यावर झाकण येणार आहे ह्याच्यापेक्षा 2-2 इंच मोठं आणि याचा स्टँड जो आहे तो बाजूला बघताय तो स्टँड आहे त्याचा त्या मागे ठेवलेला। हे जवळपास पाऊण वगैरे भरेल आणि मग तो वाटू त्याच्या मध्ये कढई साफ करायला एक छिद्र आहे की ते सगळं खालचा हे उघडला की सगळं ते ड्रेन आउट होईल। हो लाव। सर काय सांगाल राम अयोध्येमध्ये आपण प्रसाद तयार करण्यासाठी जाता काय उत्साह आहे कशा पद्धतीत तयारी आहे? खूप उत्साह आहे आणि जवळपास 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्राला त्याचं घर मिळत आहे आणि एवढा सुंदर जो क्षण आहे तो आपल्या परीने मी पण साजरा करतोय म्हणजे आम्ही नागपूरवासी साजरा करतोय असं म्हणता येईल। आणि इथून आम्ही एक मोठी कढई 15 फूट डायमीटरची कढई तिचं वजन जवळपास 1800 किलो आहे आणि क्रेनने तिला उचलतात। ही कढई पूर्णपणे बनवून अयोध्येला जाईल आणि अयोध्येमध्ये याच्यामध्ये प्रसाद बनवला जाईल। जवळपास 7000 किलो प्रसाद हा तयार होईल आणि त्यासाठी सगळी सामग्री तर तिकडनं मिळणार आहे पण इथून आम्ही सोजी म्हणजे रवा जो लागणार आहे तो इथून घेऊन जाणार आहे। आणि तुपासाठी आम्ही प्रयत्न करतो की तिरुपती देवस्थान जे आहे तिरुपती तर तिथून जर काही करता आलं तर तो तिथून आम्ही तूप मिळवणार आहे। किती भक्तांना या प्रसादाचा लाभ घेता येणार आहे? जवळपास 1.5 लाख लोक किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक याचा लाभ घेऊ शकतील असं मला वाटतं। नक्कीच।